काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत। काल त्यांनी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतली आणि यामुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उभी राहिलेली आहे। गोकुळच्या निवडणुकीदरम्यान या भेटीगाठींमुळे आता चर्चा निर्माण होतीये। काल सतेज पाटील यांनी नाईक निंबाळकरांची भेट घेतली आणि या घडामोडीनंतर आता गोकुळच्या एकूणच निवडणुकीमध्ये रंगत वाढल्याचं दिसतंय आणि चर्चांनाही उधाण आलंय। गोकुळची निवडणूक ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते आणि अगदी ही निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत। काल त्यांनी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राहुल गडकर जोडले गेलेले आहेत। राहुल, या भेटीमागचं नेमकं कारण काय? नक्कीच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यात आता अनेक गाठीभेटी सुरू आहेत। त्यासोबत अनेक समीकरणं नव्यानं जोडली जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आहेत, त्यांनी ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या शौमिका महाडिक यांनी विधानसभा निवडणूक काँग्रेसमधून लढलेले गणपतराव पाटील यांची भेट घेतली होती आणि या निमित्तानं सर्वच राजकीय खल आहे तो गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर राजवर्धन नाईक निंबाळकर हे चंद्रकांत पाटील यांचे मानसपुत्र समजले जातात, शिवाय महाडिक यांचे अत्यंत जवळचे समजले जातात आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने त्यांची भेट घेतली त्यावरूनच गोकुळ निवडणुकीच्या निमित्तानं जी काही समीकरणे नव्याने जुळणार आहेत की काय अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झालेली आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राहुल। तर आपण पाहतोय या भेटीगाठींमुळे आता नवीन समीकरणं जुळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान यामागे नेमकं काय राजकीय कारण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याचं सत्ता केंद्र आहे। गोकुळवर ज्याची सत्ता त्याची जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांवर मजबूत पकड असते असं मानलं जातं। गोकुळचं ग्रामीण भागापासून ते जिल्हा स्तरापर्यंत मोठं नेटवर्क आहे, त्याचा राज्याच्या राजकारणासाठी मोठा फायदा होतो। महायुतीच्या हातामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाड्या आहेत, त्यामुळे गोकुळच्या बदल्यात विधान परिषदेच्या आमदारकीची डील होण्याची शक्यता आहे।